नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली असून तब्बल 7 दिवस फरार असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पोलिसांना अटक करण्यात यश आले. वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि या फरार आरोपींना पोलिसांनी नेमकं कसं पकडलं, पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. वैष्णवी हगवणे एक शिक्षित आत्मनिर्भर मुलगी प्रेमात पडली. शशांक हगवणेशी घरच्यांच्या विरोधात जाऊन तिनं लग्न केलं. लग्नात वैष्णवीच्या कुटुंबाने तब्बल 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी भेट वस्तू म्हणून दिल्या. एवढं सारं देऊनही वैष्णवीचा तिच्या सासरच्या मंडळींनी छळ सुरूच ठेवला. वैष्णवीने केलेल्या प्रेमाचं रूपांतर अखेर छळात झालं. या संपूर्ण मानसिक आणि शारीरिक त्रासास कंटाळून वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी वैष्णवीवर पती शशांक, सासू लता, ननंद करिश्मा आणि घरच्या इतर मंडळींनी मानसिक आणि शारीरिक त्रास सुरू केला होता असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. या विरोधात त्यांनी 17 मे रोजी पोलिसात फिर्याद दिली आणि या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीचे पती शशांक, सासू लता, ननंद करिश्मा यांना अटक केली. मात्र या प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. गुरुवारी मावळ तालुक्यातील तळेगाव येथील एका हॉटेलमधील सीसीटीव्ही मध्ये ते दिसले. फरार सासरे राजेंद्र हगवणे मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरून सुशील निघून गेला. पोलिसांना ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. संपूर्ण परिसरात झाडाझडती घेतली आणि अखेर शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना अखेर अटक केली. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची मोठी लाट उसळली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जाहीर सभेतून या प्रकरणाचं समर्थन होऊ शकत नाही, आरोपींना अटक होणारच असं म्हणत 3च्या ऐवजी 6 पोलीस पथक तैनात करू असं म्हटलं. तळेगावमध्ये ज्या ठिकाणी राजेंद्र आणि सुशील या दोघांना पाहिलं गेलं तिथूनच पोलिसांनी त्यांच्या हालचाली ट्रॅक करण्यास सुरुवात केली आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी या दोघांना अटक देखील केली. उशीर झाला, या आरोपींना अटक झाली, आम्हाला न्याय मिळाला, आता आरोपींना मोक्का लावून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी वैष्णवी हगवणेचे वडील यांच्याकडून करण्यात येते. दरम्यान आता या प्रकरणी पोलिसांकडून नेमकी कशी कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.